नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, लक्ष्मीपूजन जवळ आलेलं आहे आणि लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्याला जेवढं करता येईल तेवढे प्रयत्न आपण करत असतो, उपाय करतो, सेवा करत असतो. पण लक्ष्मी मातेला आवडणारे नैवेद्यही आपल्याला देवी मातेला अर्पण करायचे आहेत. तर ते कोणते नैवेद्य आहेत जे आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत ते पाहूया. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, आपण जेवढे शक्य होईल तेवढे नैवेद्य मी तुम्हाला सांगणार आहे, त्यापैकी तेवढे नैवेद्य तुम्ही लक्ष्मी मातेला अर्पण करू शकता. पण बघा, जर नाही शक्य झालं तर जे महत्त्वाचे 3 नैवेद्य आहेत ते तर आपल्याला आवर्जून अर्पण करायचे आहेत. पण बघा, आता यथाशक्ती आपल्याला हे अर्पण करायचे आहे. जेवढे शक्य होतील तेवढे करा, पण विश्वासाने करा. पण बघा, काही महत्त्वाचे जे नैवेद्य आहेत ते आपल्याला अर्पण करायचेच आहेत आणि त्यामधला सर्वात पहिला नैवेद्य म्हणजे बघा अनारसे. अनारसे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. बघा, अनारशाचा नैवेद्य आपल्याला दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते लक्ष्मी मातेला प्रिय आहेत आणि खूप मान असतो त्याचा. त्याच्यामुळे आपल्याला या लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी मातेला अनारशाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. बघा, आपण जेव्हा पण दिवाळीचं फराळाचं करतो, आपण सर्वात अगोदर गोडाचा पदार्थ करत असतो, कारण सर्व काही गोड व्हावं म्हणून. आणि त्यामधला सर्वात महत्त्वाचा फराळ म्हणजे अनारसे असतो आणि तो लक्ष्मी मातेला आपल्याला आवर्जून अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा नैवेद्य म्हणजे बघा लाह्या आणि बत्ताशे. लाह्या आणि बत्ताशे देखील लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे आपल्याला लाह्या आणि बत्ताशे ही आवर्जून या पूजेमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा धने सुद्धा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी धन्याचाही नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. बघा, लाह्या, बत्ताशे आणि धने हे आपण जेवढी काही पूजा मांडलेली आहे त्या पूजेमध्ये सर्व ठिकाणी आपल्याला थोडे थोडे लाह्या, बत्ताशे आणि 4-4 धने आपल्याला अर्पण करायचे आहेत. म्हणजे बघा, आपण जी केरसुनी ठेवली आहे त्याच्यावर थोडेसे धने आणि लाह्या, बत्ताशे टाका. जी वही आणि पेन ठेवलेला आहे त्याच्यावर टाका. जे आपण धान्य ठेवलेलं आहे, आपण धान्याची देखील पूजा केलेली आहे, त्याच्यावरही आपल्याला हा प्रसाद ठेवायचा आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्र, त्याच्यानंतर लक्ष्मी मातेला, कुबेर भगवानांना, कलशाच्या समोर गणपती बाप्पाला, कुलदेवीला, कुबेरांची, लक्ष्मी आणि आपण जी सुपारी ठेवली आहे त्याला, आपलं जे धन आहे, पैसे, सोनं, चांदी, त्याला सुद्धा आपल्याला ही धने आणि लाह्या, बत्ताशे अर्पण करायचे आहेत. बघा, आपण धनतेरसच्या दिवशी सुद्धा धन्याची पूजा करतो आणि धने आणि गुळाचा नैवेद्य आपण लक्ष्मी मातेला अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही आपल्याला हे 3 नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत. बघा, या 3 पदार्थाचा नैवेद्य आपल्याला लक्ष्मी मातेला आवर्जून दाखवायचा आहे. बघा, त्याचबरोबर आपण पुरणाचा नैवेद्य तर आपला केलेलाच असतो. घरामध्ये जे काही आपण गोडाचं बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य तर आपण दाखवतच असतो. त्याचप्रमाणे गोडाचा आणखीन काही म्हणजे फराळाचा नैवेद्य असेल तो दाखवतो. त्याचबरोबर फळं असतात घरामध्ये, फ्रूट्स, त्याचाही नैवेद्य आपण लक्ष्मी मातेला दाखवतच असतो. पण बघा, या 3 पदार्थाचा नैवेद्य दाखवणं हे खूप महत्त्वाचं मानलेलं आहे. शक्य झाल्यास तुम्ही पुढचेही नैवेद्य दाखवता. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिरीचा नैवेद्य. बघा, शक्य झाल्यास तुम्ही खिरीचा नैवेद्यही लक्ष्मी मातेला दाखवू शकता. या दिवशी खिरीचा नैवेद्यसुद्धा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. शक्य झाल्यास तुम्ही थोडीशी खीरही करू शकता. त्याचबरोबर त्याच्यानंतर बघा, आपल्याला मखाने आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत. आता बघा, लक्ष्मी मातेला कमळ हे खूप प्रिय आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी मातेला कमळ हे किती प्रिय आहे. आणि कमळगट्ट्यापासूनच कमळ तयार होत असतं आणि कमळगट्ट्यापासूनच मखानेसुद्धा तयार होत असतात. म्हणून
ज्याप्रमाणे कमळ महत्त्वाचं आहे, कमळगट्ट्याची माळ आईला लक्ष्मी मातेला म्हणजे प्रिय आहे, त्याचप्रमाणे मखाने सुद्धा अत्यंत प्रिय आहेत. जर तुम्हाला शक्य झालं तर मखाण्याची खीर तुम्ही तयार करू शकता, पण नाही शक्य झालं कारण बघा या दिवशी आपल्याला खूप काम असतं, खूप आपली धावपळ सुरू असते, पण जर खीर करणं नाही शक्य झाली तर थोडेसे मखाने तरी आपल्याला या दिवशी लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत. बघा यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर अतिशय प्रसन्न होईल. तर बघा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे सर्व नैवेद्य दाखवू शकता, पण नाही शक्य झालं तर कमीत कमी जे पहिले 3 आहेत नैवेद्य म्हणजे अनारसे, लाह्या बत्ताशे आणि धने हे तर आपल्याला आवर्जून लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत. हे केल्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमी तुमच्या घरामध्ये भासणार नाही. तर त्यामुळे हे 3 नैवेद्य आपल्याला आवर्जून अर्पण करायचे आहेत. तर ही छोटीशी माहिती होती की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेला कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.